मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जानेवारी करंट अफेअर्स. यामध्ये संपूर्ण जानेवारी 2025चे आपण करंट अफेअर्स पाहणार आहे. महत्त्वाचे क्वेश्चन यामध्ये घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला प्रश्न आहे आपला, विश्व परिवार दिवस कधी साजरा केला गेला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जानेवारी. प्रश्न दुसरा, ऑस्ट्रेलियन ओपन 2025 विजेता कोण ठरला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जेनेक सिन्नर. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन महिला विजेता कोण ठरली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मेडिसन कीज. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, विश्व ब्रेल दिवस कधी साजरा केला गेला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जानेवारी. पुढचा प्रश्न, विश्व पक्षी दिवस कधी साजरा केला गेला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 जानेवारी. पुढचा प्रश्न, विश्व युद्ध अनाथ दिवस कधी असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 जानेवारी. पुढचा प्रश्न, UCC लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर UCC लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे उत्तराखंड. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पृथ्वी भ्रमण दिवस कधी असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 जानेवारी. पुढचा प्रश्न, प्रवासी भारतीय दिवस हा कधी साजरा केला जात असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9 जानेवारी. पुढचा प्रश्न, इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे व्ही नारायणन. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, विश्व हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 11 जानेवारी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 जानेवारी. पुढचा प्रश्न, संतोष ट्रॉफी 2024-25 कोणी जिंकली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न, UIDAIचे नवीन CEO कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भुवनेश कुमार. पुढचा प्रश्न, सेना दिवस हा कधी साजरा केला जातो? तर सेना दिवस साजरा केला जातो 15 जानेवारी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, नॅशनल स्टार्टअप डे कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे याचं 16 जानेवारी. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, CRPFचे महानिर्देशक कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर आहे
ज्ञानेंद्र प्रताप सिंग. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे, तर एकूण पद्म पुरस्कार किती देण्यात आले? तर एकूण पद्म पुरस्कार देण्यात आले 139. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. पद्म पुरस्कारांमध्ये एकूण किती पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले? योग्य उत्तर आहे याचं 7. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. पद्म पुरस्कारांपैकी एकूण किती पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले? तर एकूण पद्मभूषण पुरस्कार देण्यात आले 19. पुढचा प्रश्न. पद्म पुरस्कारांपैकी एकूण किती पद्मश्री पुरस्कार देण्यात आले? एकूण पद्मश्री 113. पुढचा प्रश्न. UNFSCOद्वारे वेटलँड सिटीज ऑफ द वर्ल्डमध्ये कोणत्या 2 शहरांना समाविष्ट करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे उदयपूर, इंदौर. पुढचा प्रश्न. पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 23 जानेवारी. पर्याय क्रमांक 1. राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 24 जानेवारी. पर्याय क्रमांक 2. राष्ट्रीय मतदाता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 25 जानेवारी. पुढचा प्रश्न. प्रजासत्ताक दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे याचं 26 जानेवारी. पुढचा प्रश्न. WHO द्वारे जॉर्जियाला मलेरियामुक्त घोषित केलं गेलं, तर जॉर्जिया मलेरियामुक्त होणारा कितवा देश ठरला आहे? तर जॉर्जिया ठरला आहे 45वा. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. प्रयागराजमध्ये कुंभमेळा आयोजित करण्यात आला. कोणत्या वर्षी युनेस्कोने इंटँजिबल कल्चरल हेरिटेज सूचीमध्ये समाविष्ट केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2017. पुढचा प्रश्न. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार किती मुलांना राष्ट्रपतींद्वारे प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे याचं 17. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. आयस्पॉट पोर्टल कोणी लॉन्च केले? योग्य उत्तर आहे याचं सेबी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. नागोबा जत्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला गेला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तेलंगणा. पुढचा प्रश्न. खो खो वर्ल्ड कप 2025 मेल पुरस्कार कोणी जिंकला? याचं योग्य उत्तर आहे भारत. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. खो खो वर्ल्ड कप 2025 फिमेल पुरस्कार कोणी जिंकला? याचं योग्य उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न. 2025 मध्ये किती महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 23 महिलांना.
पुढचा प्रश्न, मेजर ध्यानचंद पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 व्यक्तींना. पुढचा प्रश्न, आसामची दुसरी राजधानी कोणती असणार आहे? तर आसामची दुसरी राजधानी असणार आहे दिब्रुगढ. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4. भारत 4थ्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लडाख. पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक दिवशी सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी कोणत्या चित्ररथाला पीपल चॉईस कॅटेगरीत प्रथम क्रमांक मिळाला? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले प्रोबोवो सुबियांतो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, इंडोनेशिया. पुढचा प्रश्न, व्हर्जिन नारळ तेलाला GI टॅग मिळाला. हे तेल कुठे मिळतं? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अंदमान निकोबार. पुढचा प्रश्न, प्रलय मिसाईल कोणत्या प्रकारचे मिसाईल आहे? योग्य उत्तर आहे याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे. पुढचा प्रश्न, पहिली इंटरनॅशनल ऑलिम्पिक रिसर्च कॉन्फरन्स कोठे आयोजित करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे याचं गांधीनगर. पुढचा प्रश्न, फ्लेमिंगो फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 27वी आंतरराष्ट्रीय काच काँग्रेस 2025चं आयोजन कोठे करण्यात आलं? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोलकाता. पुढचा प्रश्न, संचार साथी ॲप कोणी लॉन्च केले? इथं असणार आहे साथी. तर हे ॲप लॉन्च केले आहे ज्योतिरादित्य सिंधिया. पुढचा प्रश्न, टीम इंडियाचे नवीन बॅटिंग कोच कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, सितांशू कोटक. पुढचा प्रश्न, 60 स्मार्ट क्लासरूम स्थापन करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करारावर स्वाक्षरी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्रीलंका. पुढचा प्रश्न, QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडियानुसार फ्युचर ऑफ वर्क भारताचा क्रमांक कितवा आहे? योग्य उत्तर आहे याचा पर्याय क्रमांक 2, दुसरा. पुढचा प्रश्न, BCCIचे नवीन सचिव कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, देवजीत सेखरिया. पुढचा प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती बनले. ते अमेरिकेचे कितवे राष्ट्रपती आहेत?
योग्य उत्तर आहे याचं 47वे. पर्याय क्रमांक 1. तर हे होते आपले जानेवारी महिन्याचे करंट अफेअरचे प्रश्न. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.